नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे डिफाईन कसा करायचा, डिक्लेअर कसा करायचा, ॲरेला ॲक्सेस कसं करायचं या सर्व गोष्टी आपण बघितल्या होत्या विथ एक्झाम्पल. त्याचा आधीचा व्हिडिओमध्ये आपण ॲरे म्हणजे काय, ॲरे कसा लिहिला जातो त्याबद्दल माहिती घेतली होती. जर हे दोघं व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता. आज आपल्याला ॲरेचा काही प्री डिफाईन्ड मेथड्स आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. सगळ्यात अगोदर आपल्याला एक फाईल बनवावं लागेल. इथं आलो, आपण एक न्यू फाईल क्रिएट केली, ॲरे मेथड्स डॉट एचटीएमएल. मित्रांनो, आता ॲरे मध्ये भरपूरशा अशा प्रीडिफाईन्ड मेथड्स आहेत. आज आपण ॲरेच्या मेथड्स बद्दल माहिती घेणार आहोत. आता त्या प्रीडिफाईन्ड मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ती म्हणजे पुश आणि पॉप मेथड. पुश अँड पॉप मेथड. आता पुश आणि पॉप मेथड काय काम करते, तर ज्या वेळेस आपल्याला ॲरेच्या एंडिंगला काही एलिमेंट्स ऍड करायचे असेल तर आपण पुश मेथडचा वापर करणार, आणि ज्यावेळेस एलिमेंट रिट्राईव्ह करायचा असेल त्यावेळेस आपण पॉप मेथडचा वापर करणार. यासाठी आपण पुश आणि पॉप मेथडचा वापर करू शकतो. आता ते कसं, सगळ्यात आधी आपण काय करू, स्क्रिप्ट टॅग मध्ये आलो, आपण एक व्हेरिएबल बनवलं, लेट ॲरे इक्वल टू, इथं काहीतरी व्हॅल्यू आपण समजा ब्लँक ॲरे बनवला. ओके, तर ब्लँक ॲरे बनवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू ऍड करायची, तर आपण काय करणार, ॲरे डॉट पुश, आणि याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू आपल्याला टाईप करायची असेल, समजा आपण टाईप केली 11. ओके, सेव्ह केलं. आता याला आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण याला प्रिंट करू शकतो. आपण एक काम करू, आधी 2-3 व्हॅल्यू ऍड करून घेऊ. ॲरे डॉट पुश 12, ॲरे डॉट पुश 13, ॲरे डॉट पुश 14 असं आपण व्हॅल्यू ऍड केला. आता आपल्याला काय करायचं, याला प्रिंट करायचं. मग आपण खाली काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट ॲरे, सेव्ह केलं आणि प्रोग्राम रन केला. हे बघा, व्हॅल्यू आला 11, 12, 13, 14. ओके, आता इथं काय झालं, पहिले 11 ऍड झाली, नंतर 12, 13 आणि 14. आता एंड ऑफ द ॲरे म्हणजे कसं, सम आधीचा जो एलिमेंट असेल त्याच्या नंतर ती व्हॅल्यू ऍड होते. ओके, आधीची काही एलिमेंट असेल त्याच्या नंतर त्या व्हॅल्यूज ऍड होतात, म्हणून त्याला आपण एंड ऑफ द ॲरे असं म्हणतो. आता आपण या तिघं बनवल्या, आता समजा याच्यातलं मी या काढल्या, ॲरे डॉट शेवटचा 3 काढून टाकल्या. आता फक्त काय आपल्याकडे वरती एक एम्प्टी ॲरे बनवला आपण, आणि जसं खाली काय केलं आपण, त्या ॲरे मध्ये 11 ऍड केली, तर तिथं काय होणार, तर ही 1 नंबरला दिसेल. हे बघा, आउटपुट चेक केलंय बघा, 11 हा 1 नंबरला दिसते. का बरं, तर ॲरे मध्ये एकच व्हॅल्यू आहे, 1 ला पण 30 आहे, एंडला पण 30 आहे. या पद्धतीने म्हणजे आता याच्या नंतर जर आपण दुसरी व्हॅल्यू ऍड करतोय, समजा आपण आता 12 ऍड केली, आता 12 काय होणार, 11 नंतर ऍड होणार, कारण की 11 ही आधीपासून ऍड आहे. त्याच्या नंतर जी ऍड होते ती म्हणजे एंड ऑफ द ॲरे. आता बघा, इथं आलो, झाली 12 ऍड. या प्रकारे आपण व्हॅल्यू ऍड करू शकतो. आणि असं नाही की तुम्ही प्रत्येकच सिंगल व्हॅल्यू ऍड करू शकतो. तुम्हाला वाटलं की ऍड करताना आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू ऍड करायचं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. 13, 14, 15 या पद्धतीने सेव्ह केलं. आउटपुटला येऊन जर बघितलं, बघा चला व्हॅल्यू ऍड. या प्रकारे आपण ॲरे मध्ये व्हॅल्यूज ह्या ऍड करू शकतो. त्यासाठी आपण यूज करणार ती म्हणजे पुश मेथडचा. त्याच्यानंतर आपल्याला हे व्हॅल्यू रिट्राईव्ह करायचा आहे, म्हणजे डेटा गेट करायचा असेल, त्यासाठी आपण पॉप मेथडचा वापर करतो. ते पण कुठून होणार, तर एंडिंग ऑफ द ॲरे मधूनच ती व्हॅल्यू रिट्राईव्ह होणार. आता बघा, समजा आपल्याला एक व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची, मी काय केलं, एक व्हेरिएबल बोलू ना, लेट एक्स इक्वल टू ॲरे डॉट पॉप, या पद्धतीने आपण दिलं. आता पॉप करतोय म्हणजे ऑटोमॅटिकली ती व्हॅल्यू काय होणार आहे, तिथून निघणार आहे, आणि इथं आपण काय करू, एक्सला प्रिंट करू, म्हणजे कुठली व्हॅल्यू रिट्राईव्ह होते ते आपण चेक करू शकतो. आउटपुटला आलो, हे बघा, मिळाले 15. आता इथं आपण ब्रेक नाही केलंय, त्याच्यामध्ये प्रॉपर असं वाटत नाही, आपण इथे ब्रेक कमांड, ब्रेक एलिमेंटचा वापर केला, सेव्ह केलं, पुन्हा आउटपुटला चेक केलं. हे बघा, ही व्हॅल्यू 15 रिट्राईव्ह झाली.
आणखी एक गोष्ट, आता इथं 15 रिट्राईव्ह झाली, पण या ठिकाणी काय होतं, पॉपचा वर्क कसं आहे, ती व्हॅल्यू रिट्राय केल्यानंतर तो ऍरे मधनं ती व्हॅल्यू रिमूव्ह सुद्धा करून टाकतो. बघा जसं आपण काय केलं, ह्या ऍरेला परत खाली प्रिंट केलं पॉप मेथड नंतर, सेव्ह केलं आणि प्रिंट केलं. हे बघा इथं काय होती व्हॅल्यू 11, 12, 13, 14, 15, नंतर काय राहिली 11, 12, 13, 14, म्हणजे जी 15 व्हॅल्यू होती आपली ती त्याने रिट्राईव्ह तर केलीच, पण सोबत रिमूव्ह पण करून टाकली. हे बघा या पद्धतीने, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची असेल आणि ती व्हॅल्यू डिलीट पण झाली पाहिजे आपल्या एक्झिस्टिंग ऍरे मधनं, त्यावेळेस आपण पॉपचा वापर करत असतो. ओके, यासाठी आपण या पुश आणि पॉप या दोन मेथडचा वापर आपल्याला करता येतो. तसंच आता इथं आपण मल्टिपल व्हॅल्यू ऍड करू शकतो पुश करायच्या वेळेस, पण पॉप करायच्या वेळेस फक्त सिंगल व्हॅल्यूच पॉप होते, आपण तिथं मल्टिपल व्हॅल्यू पॉप करू शकत नाही. आता जसं पुश पॉप मेथड आहे, सेम दुसरी असते आपली शिफ्ट आणि अनशिफ्ट मेथड. शिफ्ट अँड अनशिफ्ट. अनशिफ्ट मेथड्स. आता शिफ्ट आणि अनशिफ्ट मेथड कशा वर्क करतात, तर फक्त याचा रिव्हर्स मध्ये वर्क करतात. पुश पॉप काय करतो, एंडिंगला वर्क करतात, तसंच शिफ्ट आणि अनशिफ्ट बिगिनिंगला वर्क करतात, स्टार्टिंगला वर्क करतात. आता बघा समजा आपण बघा इथं काम करू, एवढं आपण कमेंटच करून देऊ. ओके, आपण एक ब्लँक ॲरे बनवला, याच्यात आपण काय केलं, ॲरे डॉट अनशिफ्ट, समजा इथं आपण व्हॅल्यू टाकल्या 10, 20, 30 काहीतरी व्हॅल्यू दिलं. ओके, आणि ॲरेला आपण प्रिंट केला खाली. सेव्ह केलं, आउटपुट जर चेक केलं, हे बघा आला 10, 20, 30 या पद्धतीने प्रिंट झाला. आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू ऍड करायची 10च्या आधी, समजा 15 ऍड करायची. मी काय केलं, इथं खाली आलो, इथं आपण आणखी यूज केला ॲरे डॉट अनशिफ्ट आणि या ठिकाणी व्हॅल्यू टाकली आपण 50. सेव्ह केलं, हे बघा आली 15, बिगिनिंगला ऍड झाली या पद्धतीने. म्हणजे जसा पुश एंडिंगला वर्क करतो तसा अनशिफ्ट हा बिगिनिंगला किंवा स्टार्टिंगला वर्क करत असतो. याच्यामध्ये आपण सिक्वेन्स चेंज करू शकत नाही. तुम्हाला वाटलं की तुम्हाला मध्ये ऍड करायचं आहे, मधलाच कुठला तरी एलिमेंट हे करायचा आहे, त्यासाठी आपण या मेथड्स यूज नाही करू शकत. ह्या प्रीडिफाईन्ड आहेत, ह्या त्याच कामासाठी यूज होतील. त्यासाठी आपल्याकडे दुसऱ्या मेथड्स आहेत, त्या आपण पुढे बघणार. या पद्धतीने आपण अनशिफ्ट, पॉश आणि पुशचा वापर आपल्याला करता येतो. जसं अनशिफ्ट वापर करतोय आपण, तसं नेक्स्ट मेथड असते आपल्याकडे शिफ्ट मेथड. ती काय करेल, तर बिगिनिंगची व्हॅल्यू रिट्राईव्ह करण्यासाठीचा वापर होणार. या ठिकाणी आलो आपण ॲरे डॉट अनशिफ्ट, सॉरी ॲरे डॉट शिफ्ट ब्रॅकेट ओपन क्लोज केलं. याच्या नंतर आपण याला प्रिंट केलं, तर बघा आता ती पहिली जी व्हॅल्यू असेल 15 ती रिमूव्ह झाली असेल. हे बघा गेली 10, 20, 30 एवढ्याच व्हॅल्यू आल्या. आणि जी व्हॅल्यू आपण रिमूव्ह केली ती जर आपल्याला बघायची असेल तर आपण काय करू शकतो, लेट एक्स इक्वल टू, समजा आपण या एक्सला इथं प्रिंट केलं, आउटपुटला चेक केलं, हे बघा 15 ही रिट्राईव्ह केली आपण ते वरच्या ॲरे मधनं आणि ती व्हॅल्यू इथून रिमूव्ह झाली. या पद्धती, या प्रकारे आपण पुश, पॉप, शिफ्ट आणि अनशिफ्ट या 4 मेथडचा वापर करून व्हॅल्यू ऍड किंवा रिमूव्ह म्हणू शकतो आपण त्याला, किंवा रिट्राईव्ह करू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.